रामराम मंडळी, भन्नाड गप्पामध्ये स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला तर माहीतच आहे, आम्ही NSSच्या कॅम्पसाठी मोहरी या गावी आलेलो आहे. मोहरी बुद्रुक, मोहरी खुर्द, म्हणजे आसपास आजूबाजूला मठात आम्ही थांबलो आहेत. एका सिद्धाश्रम मठ म्हणून आहे तिथे. तर आज दिवस पहिला आहे आणि दिवस डे 1ची ॲक्टिव्हिटी अशी होती की थोडं एक मंदिर परिसर वगैरे, गावाचा सर्वे वगैरे घ्यायचा, मंदिर परिसराची साफसफाई करायची. तर त्यातच इथे एक मला देवस्थान, जागृत देवस्थान होतं, अमृतेश्वर देवस्थान. तर महादेवाचं मंदिर आहे, खूप प्रतिष्ठित आणि खूप जुनं मंदिर आहे. तर त्याबद्दल माहिती आपण घेऊयात. इथे जे पुजारी आहेत, नाव काय तुमचं? किरण लक्ष्मण राजगुरू. हे बघा, हे पुजारी आहेत. आपल्याला हे मंदिरात, नमस्कार. तर हे आपल्याला मंदिरात जाऊन माहिती देतील आपल्याला. बघा व्हिडिओ पूर्ण. मित्रांनो, तुम्ही इथे बघितलं तर इथं महादेवाची पिंड, तुम्हाला शिवलिंग वेगळ्या प्रकारे दिसेल. तर या मंदिराचे पुजारी आपल्या सोबत आहेत. नमस्कार. या मंदिराचा इतिहास वगैरे सांगा ना आम्हाला जरा. हे पांडवकालीन शंकराचं मंदिर आहे. बरं. इथे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा व्हायचा. या मंदिराची, या मंदिरात जिजाऊ माता ह्या मंदिरात खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा करायची. उकळत्या तेलाचं, उकळत्या तेलामध्ये नाणं काढून त्याची खऱ्या खोट्याची न्यायनिवाडा त्यावेळेस व्हायची. बरं, म्हणजे महाराजांच्या काळापासून प्रचलित आहे. प्रचलित आहे. ओके. आणि हे 84 गुंजन मावळाचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे इथं खोटी शपथ कोणी घेत नाही अमृतेश्वराची. हां. 84 गुंजन मावळाचं हे आराध्य दैवत. आणि हा देव नवसाला कधीही पावतो तुमच्या. इथनं कावड आमच्या शिंगणापूरला चालत जात असते. शनी शिंगणापूरला गुढी पाडवा झाला की 15 दिवसांनी कावड शिंगणापूरला चालत जातात. बरं. ग्रामस्थ वगैरे सगळे लोक, सर्व गावातले, गावात 84 गुंजन मावळातले लोक सर्व जात असतात. बरोबर. हे जागृत देवस्थान आहे. इथे हे जे शिवलिंग दिसतं आता आपल्याला, ते वेगळंच आहे इतर ठिकाणापेक्षा. तर काय विषय? जुनी कथा आहे की आम्हाला पूर्वज सांगत आलेले, हे शिवलिंग नदीला होते. बरं. नदीला असल्यामुळे त्यावेळेस ते 12 बैलांनी आणायचा प्रयत्न करत होते. पण ते 12 बैलांना आलं नाही. तर आमच्या गावातल्या एका शेतकऱ्याच्या शेतात स्वप्नात जाऊन सांगितलं, तर जे 6.5 महिन्याची 2 खोंड आहे ती त्या गाडीला ते लिंग इथं आणल्यावर त्या 6 महिन्याच्या खोंडांनी 6 महिन्याचे 6 महिन्याच्या खोंडांनी लिंग इथं आणले. बरं. आणि इथं आणल्यानंतर ते उलटं ठेवलं गेलं. म्हणजे हे जे आहे ते उलटं आहे. उलटं ठेवलं गेलं. नंतर म्हणजे आपण सरळ करू. बरं. ते सरळ करताना त्यात काय रक्त वगैरे निघालं असं आम्हाला पूर्वज सांगतात. रक्त निघालं. अरे बापरे. त्यामुळे त्यांना हात न लावता ते तसंच ठेवलेलं आहे. मग जे आपण नॉर्मल शिवलिंग बघतो, वर जो पिंड असते, तर इथं नाही. मग ते त्याच्यामुळेच का? खाली एक लिंग असतं, ते खाली ते तसंच राहिलं. म्हणजे आपण जे आता हे पाय वगैरे पडतो ते खाली आहे, उलट आहे. लिंग उलट आहे. त्यामुळे ह्याचं वरती लिंग आम्ही याला बसवत नाही. याच्यावर दहीभाताची पूजा होते. बरोबर. मग अभिषेक वगैरे घालायचा असला तर आपण अभिषेक वगैरे ह्याच्यावर डायरेक्टच वरच. डायरेक्ट वरती अभिषेक घालायचा. याची यात्रा वगैरे असेल ना? यात्रा गुढीपाडव्याला, महाशिवरात्रीला यात्रा असते, नवरात्रात यात्रा असते, खूप मोठी यात्रा असेल. मोठी यात्रा असते. 84 गुंजन मावळातले लोक आहेत. तेच मी मगाशी तेच वाचलं, ते 84 गुंजन मावळ खोऱ्याचे आराध्य दैवत. तर मी तेच कुतूहलानं म्हणलं काय नेमकं, नाही का बाकीचे कोणी विचारलं नाही, म्हणलं आता जाऊ द्या आपणच विचारावं. नाही, जागृत देवस्थान आहे. तुम्ही कधी या, ज्यावेळेस मनोभावे दर्शन देवाला मागितलंय काहीतरी, आता ते तुम्ही जे मागितलं नक्कीच नक्कीच 2-3 महिन्यात परत येणार. कारण ह्या देवाला तुम्हाला काही द्यावं लागत नाही. तुम्ही जे मनोभावे दर्शन घेताना मागतात, हार, नारळ, फुलं, कापूर, उदबत्ती एवढंच लागतं देवाला, त्याला सजवायचं. चालेल. कधी या, तुमचं तुम्ही जे काय मनात बोललं असाल ते तुमचं पूर्ण होईल. तुम्ही आपोआप इकडे येतात. नक्कीच यावं तर लागणारच आहे. 3 टाइम आरती. 3 टाइम आरती. पहाटे 5 वाजता, दुपारी 4 वाजता, संध्याकाळी 9 वाजता ते झोपवले जातात. आतमध्ये पाळणा, गादी, बिछाना सगळा देवा. रोज हे तुम्ही करतात एकटेच? बापरे. मी आणि माझी मुलं असतात. म्हणजे तुमचे पूर्वजांपासून चालूच आहे, पण तुमच्याच घरात आहे. प्रॉपरली देव झोपू, आपण कसं जो आराम करतो, गादी, पाळणा टाकून, उशी टाकून देव झोपवलं जातो. ओके. आणि देवाचं अस्तित्व आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर कळतं. कारण बिछाना टाकायला पण आम्हीच असतो आणि बिछाना काढायला बी आम्हीच असतो. ते कळून येतं, अस्तित्व आम्हाला कळतं. तर ही कावड आहे, शिंगणापूरला जात असते. गुढी रामनवमीच्या टायमाला ही कावड, त्यांना 70 लिटरचे 2 गाडो बसवले जातात. ते गाडो त्याच्यात पाणी भरून
पोरांनी खांद्यावर घेऊन इथं चालत सिंगापूरला जाते काम. पोरं चालत चालत इथे का वरचं एवढं पूर्ण 70 लिटर पाणी ठेवायचं. 70 लिटरचं पाण्याचे 2 गाडू असतात आणि वरती एक शेड असतं. त्या शेडाला फराळ असतो. ते शेड फराळा गाडू 6 मुलांनी कावड डोक्यावर घेतली चालत लोक हजारो लोक असतात. स्वतःहून येणार. कधी रामनवमीचा गुढीपाडवा 15 दिवसांनी कावड इथं चालत जाते सिंगापूरला. तिथं जायचं आणि तिथं गेल्यानंतर जे मुंगी घाट आहे, मुंगी घाटात आपल्याला जनरली चालता येणार नाही. तिथनं कावडचं रूम पूर्ण. बापरे. ते 6 पोरं जे ठराविकच असतात का आलटून पालटून? हां हां. म्हणजे ज्यांना खांदा द्यायचा आहे ते लोक पाणी घेऊन जायचं आणि तिथे शंकराला अभिषेक घालायचा. घेतलं पाणी शंकराला तिथं अभिषेक घालायचा. तिथं म्हणजे बोरचा असं नाही खाली कुंड आहे तिथे. त्या कुंडात आहे ना जिवंत जरी असेल ना, तुम्ही आत्ता जर तिथलं पाणी उपसलं 5 मिनिटात हाय त्या लेवललाच पाणी येतं. जास्त येत नाही, कमी होतं. वर्षभर तसं. म्हणजे आम्हाला आता माझं वय 47 वर्षात मला कधी आठवत नाही पाणी आटलंय तिथे. कंटिन्यू पाणी तिथे तेवढंच असतं. घेतल्यावर पण तेवढ्याच लेवलपर्यंत तेवढंच असतं. आमचं गावाला पाणी येतं. कावडीचा 16 पाण्यासारखा असतो. किती जुनी कावड आहे ही लय जुनी म्हणजे आता आमच्या त्याच्यावर तारखा आहेत. छत्रपतींच्या आधी, छत्रपतींच्या काळात, छत्रपतींच्या टायमाला जे गाडू दिलेले आहेत आम्हाला. अच्छा, हे तांब्याचे आहेत का? पंचधातूंचे. बर. म्हणजे ते त्याची डेट तेव्हाची आहे, तेव्हापासून बापरे. लिहिलेले फक्त तारीख म्हणलं कळते तेव्हा काय असं ते मशीन बापरे. ते कुठं असतात ते गाडू? घरी आहेत का? ओके ओके ओके. भारी भारी. काहीतरी नवीन भेटलं आम्हाला ऐकायला बघायला. साप, विषारी साप जरी चावला 5 दिवस इथं माणसाला बसवायचे. म्हणजे ज्याला चावलाय त्याला बिगर मिठाचं बिगर तेलाचं कोरा चहा त्याला द्यायचे. आणि तो पिल्यानंतर 5 दिवसात त्याचं विष उतरायचं आपोआप. तिथं जानूबाईन भैरव आहे, त्याला फुल लावायचं. ते शरीरावर फुल ठेवायचं. ज्यांना घरी जाऊन द्यायचं असेल तर उजवा दे, नसेल जाऊन द्यायचं डावा. त्यांनी फुल सोडलं तर मग त्या व्यक्तीला घरी सोडायचं. आता बंद आहे. आता म्हणजे आता आम्ही रिस्क घेत नाही. मी सांगितलं ते ह्या पुजाऱ्यांनी सांगितलं करायचं. बरं. आणि त्यात अजून सोशल मीडियात लोक काही सोशल मीडियामुळे कसं मग हे काय आपण करायचं होईल दुसरंच सांगायचं तो लोक अंधश्रद्धा म्हणून झालं ना. तुमच्यामुळे झालं पण जरा काय आम्ही काय करतो इथे येतो उतारा करतो. जाऊ दे ती ज्याची त्याची श्रद्धा शेवटी. जाऊ दे सरळ सांगत असते. हा देव तुमच्या कधी तुम्ही मनोभावे दर्शन घ्यायचं. फक्त तुम्ही मनाने शरीराने पवित्र पाहिजे. तुम्ही यायचं देवाचं दर्शन घ्यायचं. 100% देव तुम्हाला. मित्रांनो, या मंदिराचे जे पुजारी आहेत तर राजगुरू काकांनी आपल्याला खूप भारी माहिती दिली, कॅमेरा ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा सुद्धा. तर तुमचे मनापासून धन्यवाद. आम्ही नक्कीच नेक्स्ट टाइम कधी फिरायचं असं कुठे मूड झाला तर आम्ही नक्कीच आधी देवदर्शन करायचं असेल तर पहिल्यांदा आवर्जून अमृतेश्वरला येऊत आम्ही. चालेल, धन्यवाद. तुला काही बोलायचं? आणि सिटीत राहून आपण जे गोष्ट अनुभवतो का ते म्हणजे इथं आल्यावर आपल्याला असं वेगळं वाटते. देवस्थान म्हणजे एक अशी जागा आहे जिथे आपलं मन प्रसन्न वगैरे होतं. बरोबर. भारी वाटला इथे येऊन. परत यावं असं वाटतं सारखं. इथंच थांबलं तरी पण चालेल चालेल. जमलं तर उद्या पण येऊ आपण इकडं सकाळी. जे पुजारी होते त्यांनी खूप 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 भारी माहिती दिली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला माहिती ऐकून काय नवीन माहिती भेटली का? जरा मजा तर आलीच असेल नक्कीच या व्हिडिओमधून. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता आणि खरंच खूप खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. तुम्ही नक्की या अमृतेश्वर, जे मोहरी गाव आहे, भोर तालुका. मी गुगल मॅपचं लोकेशनही टाकेल तर नक्की आवर्जून भेट द्या. तर ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. कॅम्पचा तर व्हिडिओ येईलच. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.